स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातल्या आर्गे भवनच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या महानगरपालिकेच्या मैदानात ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी अग्निशमक दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी 2 अग्निशमनच्या गाड्या दाखल होऊन ही आग विझवण्यात आली. मात्र यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय. इचलकरंजी शहरातून गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. घरगुती गॅस स्फोट, कापड गोडाऊनला आग लागत आहे. आज शहरातील आर्गे भवन परिसरातल्या मोकळ्या मैदानात ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनला आग लागली. मैदान हे महानगरपालिकेचं असून खेळाचं मैदान म्हणून घोषित करण्यात आले. मात्र या ठिकाणी रात्री आणि दिवसा काही जण दारू आणि गांजा सेवन करत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी नशा करत असलेल्या व्यक्तींना जर कोणी अडवत असेल तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. नागरिकांनी पोलीस आणि महानगरपालिकेकडे अनेक वेळा निवेदन देऊनही या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातोय. आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमाराला अज्ञात व्यक्तीनं नशेच्या अवस्थेत गॅस पाईपलाईनला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वाळा उसळल्या आणि परिसरात धावपळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माळगे यांनी तात्काळ अग्निशमक दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी 2 अग्निशमन गाड्या दाखल झाल्या. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. या आगीत गॅस पाईपलाईनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. जवळच असलेल्या ऑक्सिजन पार्कमधील सुमारे 20 ते 25 झाडं जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच महापौर उदय धातोंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेविका प्रमिला जावळे तसंच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संतप्त नागरिकांनी मैदानाला कंपाऊंड आणि CCTV बसवण्याची मागणी करत प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान या ठिकाणी नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.